नमस्कार मित्रांनो, आदिम संस्कृती यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओमध्ये जोही सीन दिसत आहे, आज जो व्हिडिओ आपण काढत आहोत त्याचा विषय असा आहे की मागच्या वेळेससुद्धा असा व्हिडिओ मी काढला होता. तर आज मला असं वाटलं की माझ्या गावात माझ्या परिवारामध्ये लग्न असल्यामुळं तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर ह्या ठिकाणी जे खांद्यावर बसून नाचवत आहेत हे आई वडील आहेत. म्हणजे आमचे तिथं लग्न आहे आणि त्या नवरदेवाचे आई वडील आहेत. त्यांना नवीन कपडे परिधान करून आणि त्यांची मिरवणूक अशा पद्धतीने केली जाते. आणि जी नाचवणारी मंडळी आहे हे नवराचे मामा आहेत आणि त्यांनी हे कपडे घेऊन त्यांना दिलेले आहेत. ते परिधान करून आता ते स्वतः नाचवत नाचवत मांडवापर्यंत घेणार आहेत. तर अशा प्रकारे अलंगून गावामध्ये प्रथा आहे आणि ती मी तुम्हाला दाखवत आहे. आता ही वाजंत्री आणि नाचणारे हे नवरदेवाचे मामा आहेत. विशेष म्हणजे ह्या ठिकाणी 2 लग्न आहेत. म्हणजे दोन्ही भावंडांचं लग्न आहे. एकाचं लग्न म्हणजे जो भाऊ आहे त्याची नवरी दुसऱ्या गावाला आहे आणि जी बहीण आहे त्याचा नवरदेव हा कळवणमधला आहे. तर अशा प्रकारे ही मिरवणूक नाचत गाचत आता लग्न मंडपापर्यंत जाणार आहे आणि त्याच्यानंतर तिथं नवरदेव येणार, आईवडिलांचे पाया पडून होसारा करून आणि पाय धुणार आणि नंतर हळदीला पुढं सुरुवात होईल. तर ह्या ठिकाणी आता जवळजवळ मंडपाजवळ ही जी मिरवणूक आहे आईवडिलांची नाचत गाजत आलेली ही आता पोचलेली आहे. आता ह्या ठिकाणी ही ओझं घेऊन नाचत आहे ही नवरदेवाची आत्या आहे आणि हा बस्ता आहे, कपडे आहेत त्यांचे, हे नाचवत गाजवत घेऊन आलेले आहेत. तर अशी ही रीत आमच्या अलंगून गावामध्ये आहे. इथं जो पाट ठेवलेला आहे ह्या पाटावर ह्या नवरदेवाचे आईवडील येतील आणि इथं नवरदेव स्वतः त्याचे आईवडिलांचे पाय धुतील. पाय धरून पाया पडून नंतर ते हळदीला सुरुवात करायला घरामध्ये जातील. तर ह्या ठिकाणी हे जे काही लोक ओवाळणी टाकत आहेत, पाय धरत आहेत, तर ही आमच्या भागामध्ये रीतच आहे. आता इथं हे खाली उतरलेले आहेत. इथं आता नवरा येईल आणि हा पोरगा आहे, हा नवरा आहे आणि हे पाया पडत आहेत हे. तर हे त्याचे आई वडील आणि हा नवरदेव. तर हा खोचारा करतो आहे आणि अशा प्रकारे जी रीत आहे आमच्या अलंगून गावामध्ये तर ती तुमच्यासमोर सादर केलेली आहे. तर हे दोन्ही भावंडं आहेत, ही बहीण